आजचा आढावा पाहूयात उर्वरित बातम्या। लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये 8353 मतदान केंद्र असून या केंद्रांवर पाळणाघराची तसंच पाणी ज्यूसची सोय केली जाणार आहे। उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी आता मतदान केंद्रांवर ORS देखील मिळणार आहेत। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। त्यामुळे आता काही गाड्या रद्द केल्या असून काही गाड्या विलंबाने धावणार आहेत। कल्याण शिळफाटा मार्गाजवळील प्रीमियर मैदानात रविवारी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। त्यामुळे आता वाहतूक विभागाने शिळफाटा रस्त्यावरील जड अवजड वाहतूक रविवारी सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। ठाणे रेल्वे स्थानकामधील फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक 5च्या लांबीकरणाऐवजी रुंदीकरणाचा निर्णय घेतलाय। तर या रुंदीकरणाच्या हालचालींना वेग आला असून येत्या महिन्याभरात रुंदीकरणाचं काम सुरू होण्याची शक्यता आहे आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवसांमध्ये हे काम केलं जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये लवकरच 1400 सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार आहे। सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदाच्या 65 जागांसाठी आणि सुरक्षा अधिकारी पदाच्या 1400 जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। राज्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलाय आणि या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% इतकं निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ तसंच निवृत्तीवेतनाच्या 60% इतकं कुटुंब निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे। मिठी नदीच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या 672 झोपड्या तसंच अन्य अनधिकृत बांधकामं निष्कर्षित करण्याची धडक कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व विभागानं 3 दिवसांमध्ये पार पडली आहे। तर या कारवाईमुळे मिठी नदीचा सुमारे 500 मीटर भाग मोकळा झालाय आणि नदीपात्रांची रुंदी ही 40 मीटरवरून 100 मीटर करणं शक्य होणार आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून उन्हाचे चटके वाढल्यामुळे मुंबईमधल्या वीज मागणीमध्ये वाढ झाली आहे। 2800 ते 2900 मेगावॅट दरम्यान असलेली विजेची मागणी आता 3100 मेगावॅटवर पोहोचली आहे। दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रो 9 मार्गिकेवर एका रात्रीत 22 गर्डर उभारणीच्या कामगिरी जी आहे ती MMRDAने केली आणि या मार्गिकेवरील 3 मेट्रो स्थानकांवर गर्डरची उभारणी केल्यामुळे मार्गिकेवरील स्थानकांच्या कामांना सुद्धा आता गती मिळाली आहे।